येस मिस गायत्री, बोला. अच्छा. अहो पण तुम्ही एकट्याच नाही आहात स्टाफमध्ये, अजून बाकी स्टाफ पण आहे की. तुम्हाला एकट्यालाच कन्सेशन दिलं तर कसं चालेल बरं? बाकीचे नाही का मला विचारणार मग? आणि त्यांनाही ऑब्जेक्शन येईल किंवा तेही कदाचित मागतील. असं एकट्या व्यक्तीला नाही ना देऊ शकत. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? अच्छा, बघू, आपण काहीतरी तोडगा काढू याच्यावरती. पण मी आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला. जेवढं होईल तेवढं तुम्ही वेळेवर यायचा प्रयत्न करा. जितकं वेळेवर याल तुमच्यासाठी चांगलं असेल. तुमचं पुढची प्रॉस्परसी त्याच्यावरतीच डिपेंड आहे ना. येस, यू आर राईट. जितकं वेळेत याल तितकं तुमचं भलं असेल. आणि तुम्ही म्हणता तसं मी काही दिवस ॲडजस्टमेंट करीनही, परंतु कायमसाठी नाही करू शकत. बाय द वे, कोण असतं तुमच्या घरी? ओ आय सी. म्हातारे सासू सासरे, आणि ते देखील बेडरिडन आहेत, आणि मुलगा शाळेत जातो. एकट्याच आहात का तुम्ही? अच्छा, बरं. आपण काहीतरी विचार करू याच्यावरती. नक्कीच. आय विल कोऑपरेट यू. अहो ह्यातच माणुसकी आहे. आजकाल नोकरीची गरज कोणाला नाही आहे सांगा? प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. आणि माणसाने माणसाला नाही समजून घ्यायचं तर कोणीही घ्यायचं. नका काळजी करू. मी बोलते स्टाफशी, जेवढी होईल तेवढी मी मदत करेन. फक्त एकच, ही कायमस्वरूपी नाही होणार. थोडे दिवसासाठी टेम्पररी ॲडजस्टमेंट होईल. या तुम्ही. येस. हां, आणि मला जाताना ती फाईल मात्र आज कंप्लीट करून द्या. हो हो, आज मीटिंग आहे माझी उद्या. आपल्याला मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन द्यायचे, आणि तुम्हीसुद्धा त्या प्रेझेंटेशनचा एक भाग आहात हे विसरू नका. चॉईस इज युअर्स.